नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टर मधील लास्ट प्रॅक्टिस सेट 13.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टर मधील दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत. ते म्हणजे करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स आणि टेस्ट्स फॉर कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स, म्हणजेच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती आणि दोन त्रिकोणांच्या एकरूपतेसाठीच्या काही कसोट्या आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच कसोट्या आणि करस्पॉन्डन्सवरती आधारित आपण 13.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आजचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट 13.2 हा सुद्धा टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्या ज्या टेस्ट आहेत कॉन्ग्रुअन्सीच्या त्यावरच आधारित असणार आहे. म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला आपण त्याच्या टेस्ट आहेत त्या रिवाइज करणार आहोत. टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. यामध्ये फर्स्ट टेस्ट आपण अभ्यासली होती म्हणजे SAS टेस्ट. SAS टेस्ट म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट, जिला मराठीमध्ये बाजू कोन बाजू किंवा बा को बा कसोटी असं म्हटलं जातं. आणि याची जी स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण या ठिकाणी समजावून घ्या. इफ टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल्स of the triangle are congruent with the corresponding two sides and the included angle of the other triangle, then the triangles are congruent with each other. म्हणजे जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट झालेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांच्यामधील समाविष्ट कोनाशी एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण बाजू कोन बाजू म्हणजे SAS या टेस्टनुसार कॉन्ग्रुअंट. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या नावावरून आपल्याला किंवा या टेस्टच्या नावावरून आपल्याला स्टेटमेंट तयार करता येईल. अँगल इज इन्क्लुडेड इन बिटवीन टू साइड्स, दॅट मीन्स SAS. हे आपल्याला लगेच कळतं की दोन बाजूंच्या मध्ये हा कोन जो आहे तो कोन समाविष्ट झालेला आहे. सेकंड टेस्ट आपण अभ्यासली होती ती म्हणजे SSS टेस्ट, दॅट मीन्स बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटी. याचं स्टेटमेंट आहे if three sides of a triangle are congruent with three corresponding sides of other triangle, then the two triangles are congruent. म्हणजे जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि त्यासाठी ही जी टेस्ट तयार होते या टेस्टला आपण म्हटलेलं आहे साइड 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 टेस्ट म्हणजे बा 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 कसोटी. त्यानंतर थर्ड टेस्ट आपण अभ्यासलेली आहे ASA टेस्ट म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट, ज्याला मराठीमध्ये को बा को कसोटी असं म्हटलं तर याचं स्टेटमेंट आहे इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल अँड अ साइड इन्क्लुडेड बाय देम आर कॉन्ग्रुअंट विथ टू करस्पॉन्डिंग अँगल्स अँड द साइड इन्क्लुडेड बाय देम ऑफ द अदर ट्रायंगल, देन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट विथ इच अदर. म्हणजे जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी आणि त्यांच्यामधील समाविष्ट बाजूंशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. ही आपण तिसरी टेस्ट अभ्यासली. चौथी टेस्ट आपण पाहिलेली आहे AAS टेस्ट, ज्याला SAA टेस्ट असंही म्हटलं जातं. म्हणजे को बा किंवा बा को कसोटी अशा दोनही नावांनी ओळखली जाणारी ही टेस्ट आहे. याचं स्टेटमेंट आहे इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल and a side not included by them are congruent with the corresponding angle and the corresponding side not included by them of the other triangle, then the triangles are congruent with each other. याचा अर्थ समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्या दोन कोणांच्या मध्ये समाविष्ट नसलेली बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट नसलेल्या संगत बाजूशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण को बा म्हणजेच अँगल अँगल साइड या टेस्टने कॉन्ग्रुअंट ठरतात. यामध्ये आपला गोंधळ ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो किंवा थेरम प्रूव्ह करत असतो त्यावेळी टेस्ट ठरवताना ASA टेस्ट आणि AAS टेस्ट या दोन मध्ये आपला गोंधळ उडण्याची शक्यता आहे, कारण याही मध्ये दोन अँगल्स आहेत याही मध्ये दोन अँगल्स आहेत. या टेस्टमध्ये एक साइड पण ती इन्क्लुडेड आहे, या टेस्टमध्ये एकच साइड मात्र ती या दोन अँगलच्या मध्ये इन्क्लूड नाही. त्यामुळे या दोन टेस्टमध्ये आपला गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येते. लास्ट टेस्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या कॉन्ग्रुअन्ससाठी असणार आहे, ती आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण आणि कर्ण म्हटलं की त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण आला.
त्या काटकोन त्रिकोणांच्या मधील एकरूपता ठरवण्यासाठी ही जी टेस्ट वापरलेली आहे याला म्हटलेलं आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. इफ hypotenuse and a side of a right angle triangle are congruent with the hypotenuse and the corresponding side of the other right angle triangle, then two triangles are congruent with each other. म्हणजे एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू जेव्हा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतात तेव्हा ते दोन काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप ठरतात. हायपोटेन्यूज साइड टेस्ट म्हणजे कर्णभुजा कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, या पाचही टेस्ट आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅप्टरचा जो पहिला व्हिडिओ आपण टाकलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्यावर आधारित असलेले जे प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 13.1 आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आणि याच टेस्टवरती आधारित आपला प्रॅक्टिस सेट जो आहे तो 13.2 यामधील एक्झाम्पल्स आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ज्या प्रकारची एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये अभ्यासलेले आहेत अगदी त्याच पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला याही प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासायचे आहेत. यामध्ये दोन क्वेश्चन आहेत. त्यापैकी फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ईच पेअर ऑफ द ट्रायंगल्स गिवन बिलो पार्ट्स शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. स्टेट द टेस्ट अँड वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. म्हणजेच आपल्याला काही त्रिकोणांच्या जोड्या दिलेल्या असतील, त्या जोड्यांमध्ये त्या आकृत्यांमध्ये त्या दोन त्रिकोणांचे काही भाग जे आहेत, काही घटक जे आहेत ते सारख्या चिन्हाने दर्शवलेले आहेत, ते एकरूप आहेत असं आपल्याला गृहीत धरावं लागणार आहे. मग ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आणि कोणत्या संगतीनुसार ते एकरूप आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि ॲडिशनल एक या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे जो क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये नव्हता. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स म्हणजे उरलेले संगत घटक जे आहेत त्यांची नावं, त्यांच्याही जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्यामधली पहिली फिगर आहे, या ठिकाणी आपल्याला एक रेक्टँगल दिसतो आहे MSTP. या रेक्टँगलमध्ये एक डायगोनल काढलेला आहे MT. या डायगोनलमुळं या रेक्टँगलचं दोन राईट अँगल ट्रायंगलमध्ये कन्वर्जन झालेलं आहे, डिव्हिजन झालेलं आहे. हे दोन राईट अँगल ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार, कोणत्या करस्पॉन्डन्सनुसार कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. जे आपण 13.1 मध्ये ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे ठरवणार आहोत. यामध्ये दोन ट्रायंगलची जी नावं आहेत ती नावं आपण विथ करस्पॉन्डन्स घेणार आहोत. म्हणजे जर आपण पहिला ट्रायंगल MST घेतला तर दुसरा ट्रायंगल आपल्याला MBT घेऊन चालणार नाही, तो घ्यावा लागेल ट्रायंगल TBM. या दोन ट्रायंगल्समध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवणार आहोत. यांच्यामधले सारखे घटक, सारख्या चिन्हाने दाखवलेले घटक जे कॉन्ग्रुएंट आहेत त्यांच्या पेअर्स आपण आधी या ठिकाणी घेऊन घ्या. अँगल S इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल B बिकॉज ईच ऑफ 90 डिग्री. राईट अँगल आहेत हे दोन आणि त्यांचे हे दोन अँगल्स जे आहेत ते राईट अँगल्स आहेत. त्यांचं माप 90 अंश आहे. आयताचे हे कोण आहेत म्हणून हे 90-90चे असणार आहेत आणि ते एकरूप असणार आहेत. त्यानंतर सेगमेंट MS इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट TB. म्हणजे ज्यावेळी आपण याची संगती ठरवत आहोत त्यावेळी संगती ठरवताना एक विचार करायचा की हे दोन ट्रायंगल एकमेकांवरती ठेवल्यानंतर तंतोतंत जुळण्यासाठी कोणता पॉईंट कोणत्या पॉईंटवर येईल याची कल्पना करता येणं गरजेचं आहे. आपण जेव्हा MST असं पहिल्या ट्रायंगलचं नाव सांगतो त्यावेळेस आपल्याला MSB हे दुसऱ्या त्रिकोणाचं नाव सांगून चालणार नाही, कारण दुसऱ्या त्रिकोणाचा M पॉईंट हा या पहिल्या त्रिकोणाच्या M पॉईंटवर जर ठेवला आणि T पॉईंटवर T पॉईंट ठेवला तर हे दोन ट्रायंगल्स तंतोतंत जुळणार नाहीत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. म्हणून MST या ट्रायंगलवरती आपल्याला हा जो ट्रायंगल आहे तो TBM या रीतीने ठेवावा लागेल. म्हणजे M चा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे T, S चा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे B आणि T चा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे M. आता MS नाव आपल्याला याचं MS या सेगमेंटचं नाव आपण MS या रीतीने घेतलं असेल तर याचा करस्पॉन्डिंग सेगमेंट हा BT म्हणण्याऐवजी आपल्याला TB असं म्हणावं लागणार आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये सारख्या चिन्हाने दाखवलेलं आहे म्हणून ते एकरूप आहे. त्यानंतर आणखी एक घटक आपल्याला या ठिकाणी एकरूप दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला कसोटी ठरवता येणार, टेस्ट ठरवता येणं शक्य होणार नाही. या दोघांचाही हायपोटेन्यूज जो आहे, कर्ण जो आहे तो कर्ण कॉमन आहे. दॅट मीन्स इन ट्रायंगल MST segment or hypotenuse MT, its corresponding segment or hypotenuse in triangle TBM is TM. म्हणजे सेगमेंट MT जो आहे तो सेगमेंट MT या ट्रायंगलमध्ये TBM मध्ये त्याला TM असं म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी पहा, ज्यावेळी आपण फर्स्ट ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूसचं नाव MT असं लिहितो त्यावेळेस फर्स्ट आणि थर्ड लेटर या ठिकाणी यूज केलेलं आहे. मग त्याच
हायपोटेन्यूजचं नाव दुसऱ्या ट्रायंगल मधल्याना सुद्धा फर्स्ट आणि थर्ड असे दोन लेटर्स आपल्याला गेले की टी एम म्हणून MT is congruent with segment TM and reason for that statement is this is the common side between these two triangles. आता या दोन त्रिकोणांमध्ये पहा, या दोन त्रिकोणांमध्ये S आणि B हे 90चे कोण आहेत, यांचे हायपोटेन्यूज कॉन्ग्रुएंट आहेत आणि यांच्या करस्पॉन्डिंग साईडची एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन कोण राईट अँगल आहेत, याचा अर्थ हे दोन ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि यांचे हायपोटेन्यूज आणि करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल हायपोटेन्यूज साईड या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहे. When triangle MST is congruent with triangle TBM and a test is hypotenuse side test and correspondence is MST corresponds to TBM. या संगतीनुसार हे एक ग्रुप आहे. आता नेक्स्ट आपल्याला यायचं आहे ते म्हणजे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आता ही टेस्ट ठरवताना आपण एक अँगलची पेअर आणि दोन सेगमेंटच्या पेअर्स घेतलेल्या, दोन साईडच्या पेअर घेतलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन अँगलच्या पेअर उरलेल्या आहेत आणि एक साईडची पेअर उरलेली आहे. तर जी सुरुवातीला आपण या ठिकाणी साईड जी आहे रिमेनिंग पेअर ती लिहून घेऊयात. साईड ST जी आपण टेस्टमध्ये वापरलेली नाही ती रिमेनिंग उर्वरित बाजू. सेगमेंट ST इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BM ही पहिली जोडी. आता तीन जोड्या आपल्या झालेल्या आहेत साईडच्या. या ठिकाणी टेस्टमध्ये दोन आणि इथे रिमेनिंगमध्ये एक. आता अँगलच्या उरलेल्या दोन ज्या पेअर्स आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. पहिला जो अँगल आहे या ठिकाणी आपण घेतला पहा अँगल SMT म्हणजे हा अँगल जो आहे अँगल SMT इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BTM म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा इथला अँगल हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत जे एकमेकांवर ठेवल्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल्स तंतोतंत जुळल्यासारखी वाटते. त्यानंतर सेकंड पेअर आहे अँगलची अँगल STM इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BMT. ही सुद्धा एकमेकांची करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आहे जी कॉन्ग्रुएंट असणार आहे कारण हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या रीतीने पाहणार आहोत. या ठिकाणी दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात आर या पॉईंटमध्ये आणि त्यांच्या त्या लाईनवरील पॉईंट्स PQ हे एकमेकांना कनेक्ट आहेत आणि S आणि T एकमेकांना कनेक्ट करून या ठिकाणी दोन ट्रायंगल्सची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी आपण जर ट्रायंगल PQR असं म्हटलं असेल तर या ट्रायंगलचं नाव सांगताना आपल्याला करस्पॉन्डन्स ठेवावं लागणार आहे TSR. म्हणजे PQR आणि TSR हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी नाव घेऊयात इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल TSR. आता ज्या साईड सारख्या चिन्हाने दाखवलेल्या आहेत त्या एकरूप आहेत त्या पेअर आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. सेगमेंट PR इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट TR. इट इज गिवन बिकॉज दिस टू साइड्स आर शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. सेकंड अँगल PRQ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल SRT किंवा TRS. PRQ इज कॉन्ग्रुएंट विथ TRS. हे दोन अँगल आपल्याला सारख्या चिन्हाने दाखवलेले नसताना सुद्धा आपण एकरूप म्हणतोय कारण दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स अँड व्हेन टू लाईन्स आर intersecting lines then the vertically opposite angles form are congruent. म्हणजेच विरुद्ध कोन जे तयार होतात दोन रेषांनी एकमेकांना छेदल्यामुळे ते एकरूप असतात. हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरला. आता सेकंड पेअर जे साईडचे आहे ते आपण घेऊया. सेगमेंट QR इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट SR. हे सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये सारखे चिन्ह दाखवलेले असल्यामुळे या ठिकाणी रिझन आपण गिवन असं म्हटलं. आता या दोन त्रिकोणांमध्ये तीन घटक आपण एकरूप दाखवलेले आहेत म्हणून ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल TSR हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु टेस्ट कोणती असेल तर एकाच ट्रायंगलमध्ये जर आपण विचार केला तर या दोन साईड्स आणि हा जो अँगल आहे PRQ हा आपण टेस्टसाठी घेतलेला आहे. याचा अर्थ साईड अँगल साईड दिस अँगल इज इन्क्लुडेड बिटवीन दिस टू साईड्स. म्हणजे हा जो कोन आहे तो कोन या दोन दोन बाजूंमध्ये समाविष्ट आहे म्हणून या ठिकाणी टेस्ट असणार आहे साईड अँगल साईड टेस्ट. आता करस्पॉन्डन्स जे आहे ते करस्पॉन्डन्स आपण या ठिकाणी सुरुवातीलाच नावामध्ये घेतलेलं आहे PQR करस्पॉन्ड्स टू TSR. म्हणजे P चा करस्पॉन्डिंग पॉईंट T, Q चा करस्पॉन्डिंग पॉईंट S तर R चा करस्पॉन्डिंग पॉईंट R असणार आहे. आता रिमेनिंग ज्या कॉन्ग्रुएंट पार्ट आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. या टेस्टमध्ये आपण दोन साईड्स घेतलेल्या आहेत म्हणजे एक साईडची पेअर आपल्याला उरलेली आहे आणि एक अँगल या ठिकाणी टेस्टमध्ये वापरला म्हणजे दोन अँगल्स या ठिकाणी उरलेले आहेत. तर सुरुवातीला आपण सेगमेंट लिहून घेऊयात, साईड लिहून घेऊयात. सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट TS. ही उरलेली बाजू होती. या ठिकाणी दोन वापरल्या गेल्या जोड्या आपल्या टेस्टसाठी आणि ही तिसरी होती. त्यानंतर आता अँगल जे आहेत हा जो P अँगल आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे T आणि Q चा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे S. पण हे आपण तीन अक्षरामध्ये नाव घेऊयात. अँगल PQR हा जो
क्यू आर म्हणजे क्यू हा अँगल आहे, इट इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल टी एस आर, हा जो आहे तो टी एस आर या कोणाशी एकरूप असणार आहे. सेम अँगल क्यू पी आर, हा जो क्यू पी आर म्हणजे हा कोण आहे तो अँगल एस टी आर या अँगलशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे रिमेनिंग पार्ट्स जे आहेत ट्रायंगलचे, ते ट्रायंगलचे रिमेनिंग पार्ट्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. थर्ड फिगर आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी दोन ट्रायंगल सेपरेट आपल्याला दिसत आहेत, एच डी सी आणि एफ डी सी हे दोन ट्रायंगल आहेत. या दोन ट्रायंगलच्या मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएन्सी दाखवायची आहे. या ठिकाणी याचं नाव घेताना डी एच सी असं या ठिकाणी घेतलेलं आहे. देअरफॉर करस्पॉन्डिंग ट्रायंगल नेम ऑफ सेकंड ट्रायंगल इज डी एफ सी. या दोन ट्रायंगलमध्ये डी एच सी आणि डी एफ सी या ट्रायंगलमध्ये दोन पेयर्स ज्या आहेत अँगलच्या त्या कॉन्ग्रुएंट दाखवलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी घेऊयात. त्याही पूर्वी आपल्याला हा जो सेगमेंट आहे डीसी, हा डीसी सेगमेंट म्हणजे साईड ही दोनही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे आणि त्याचं आपल्याला तो दोनही कॉमन जो पार्ट आहे तो कॉन्ग्रुएंट असतो, म्हणून आपण या ठिकाणी असं म्हटलंय सेगमेंट डीसी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट डीसी अँड रिझन फॉर दॅट स्टेटमेंट इज कॉमन साईड. सामायिक बाजू आहे दोनही त्रिकोणामध्ये आहे. त्यानंतर कोणांच्या जोड्या आपण या ठिकाणी ज्या सारख्या चिन्हांनी दाखवल्या त्या घेऊयात. अँगल डी एच सी आणि अँगल डी एफ सी हे सारख्या चिन्हांनी दाखवलेले आहेत, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे अँगल डी एच सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी एफ सी, इट इज गिवन. नेक्स्ट angle DCH is congruent with angle DCF because these two angles are shown by identical mass. हे सारखे चिन्ह दाखवलेले आहेत म्हणून हेही दोन कोन एकरूप आहेत. आता या ठिकाणी पहा, या दोन त्रिकोणांमध्ये तीन घटक म्हणजे दोन कोन आणि एक बाजू आपण एकरूप दाखवलेली आहे. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल DHC इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल DFC. पण टेस्ट कोणती असेल तर या ठिकाणी एका ट्रायंगलचा विचार जर केला तर आपण त्यामध्ये डीसी ही बाजू घेतलेली असून हा एक कोन सी आणि एच घेतलेला आहे. ही जी बाजू वापरलेली आहे ती बाजू या दोन कोणांच्या मध्ये समाविष्ट झालेली नाही, म्हणून टेस्ट असणार आहे साईड अँगल टेस्ट किंवा त्याला आपण अँगल साईड टेस्ट असंही म्हणू शकतो. याचं करस्पॉन्डन्स असणार आहे DHC करस्पॉन्ड्स टू DFC. एक त्रिकोणांची नावं आपण घेतलेली आहेत त्याच पद्धतीने करस्पॉन्डन्स या ठिकाणी आपण व्हर्टायसेस घेतलेले आहेत. आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स जे आहेत त्यामध्ये एक अँगल उरलेला असणार आहे आणि दोन साइड्स उरलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला जो अँगल आहे तो अँगल आहे HDC. हा जो अँगल आहे छोटासा HDC हा अँगल, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे अँगल FDC. हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स असणार आहेत. आता हा उरलेला एकच जोडी आपल्या कोणांची होती, कारण दोन कोणांच्या जोड्या आपण कसोटीसाठी वापरलेल्या आहेत. बाजूंची एकच जोडी वापरली असल्यामुळे दोन बाजूंच्या जोड्या उरलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली बाजू आहे सेगमेंट DH इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट DF. ही करस्पॉन्डिंग बाजूंची रिमेनिंग पेअर आहे. त्यानंतर सेगमेंट HC इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट FC. दिस टू साइड्स आर करस्पॉन्डिंग साइड्स. दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर दिस टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट साइड्स. त्या रिमेनिंग पेअर्स जे आहेत एलिमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले. इथे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. जो फर्स्ट जो प्रॅक्टिस सेट होता, प्रॅक्टिस सेट 13.1 मधील जे एक्झाम्पल्स होते त्याच पद्धतीने फक्त रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स हा एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी आपल्याला लागले. एक वेगळ्या स्वरूपाचा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. इन द गिवन फिगर सेगमेंट AD अँड सेगमेंट EC which is segment AD is congruent with segment EC. Which additional information is needed to show that a triangle ABD and triangle ABC will be congruent by angle side test. म्हणजे या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे पण अतिशय सोपा आहे. आकृतीमध्ये AD आणि EC हे दोन रेषाखंड एकरूप आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की आणखी कोणती माहिती एकरूपतेच्या बाबतीमध्ये आपल्याला द्यायला हवी होती की जेणेकरून ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल EBC हे अँगल साइड कोकोबा कसोटीनुसार एकरूप ठरतील. त्यासाठी आवश्यक असलेली जी माहिती आहे एकरूपतेच्या बाबतीत ती माहिती आपल्याला कोणती द्यायला हवी होती असा प्रश्न आपल्याला विचारला. मग या ठिकाणी पहा, additional information required to show triangle ABD and triangle ABC is as follows. हे दोन त्रिकोण AAS या टेस्टने कॉन्ग्रुएंट ठरण्यासाठी जी अधिकची माहिती आपल्याला आवश्यक आहे ती खालीलप्रमाणे असणार आहे. या ठिकाणी पहा, अँगल साइड ही टेस्ट आपल्याला वापरायची आहे. याचा अर्थ यातले या दोन त्रिकोणातले असे दोन अँगल आपल्याला घ्यायचे आहेत की ज्या दोन अँगलच्या मध्ये AD ही साइड इन्क्लूड असणार नाही, कारण ही एकरूप सांगितलेली आहे
आणि आपल्याला टेस्ट वापरायची आहे अँगल साईड. मग या 3 कोणांपैकी मी सुरुवातीला एक कोण या ठिकाणी घेतोय. तो कोण घेऊयात आपण डी आणि ई. याचं 3 अक्षरामध्ये नाव असणार आहे अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CEB. ही एक माहिती आपल्याला हवी आहे. अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CEB. आता दुसरा कोण घेताना जर आपण तो हा घेतला ए कोण, तर या ठिकाणी या 2 कोणांच्या दरम्यान ही बाजू इन्क्लूड होईल आणि मग टेस्ट ठरेल अँगल साईड अँगल. परंतु आपल्याला टेस्ट वापरायची आहे अँगल साईड, म्हणून हा अँगल आपल्याला घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी हा अँगल आपल्याला घ्यावा लागेल. मग या अँगलचं नाव असणार आहे अँगल ABD. अँगल ABD जो आहे तो ABD अँगल कुणाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे, तर अँगल CBD या कोणाशी, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. हे 2 एकरूप आहेत हे सांगितले असेल. तर आता पहा, हे 2 ट्रायंगल जे आहेत या 2 ट्रायंगलमध्ये हे 2 अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट दिसत आहेत आणि ही जी साईड आहे इट इज नॉट इन्क्लुडेड बिटवीन these two angles. दॅट मीन्स these two triangles आर कॉन्ग्रुएंट बाय अँगल साईड टेस्ट. ही एक इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला, या 2 अँगलच्या बाबतीमध्ये कॉन्ग्रुएन्सी आपल्याला द्यायला हवी होती, तेव्हा हे 2 ट्रायंगल्स अँगल साईड या टेस्टने एकरूप ठरतील. परंतु याला आणखी एक पर्याय आहे, आपण या ठिकाणी पाहूयात. ऑर मी पहिले जे आहे ते पहिले इरेज करून टाकले. सपोज मी सुरुवातीला हा अँगल घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे C. म्हणजे या ठिकाणी पहा मी खुणेने दाखवतो. याला नाव आपल्याला देता येईल अँगल DAB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECB. हे 2 अँगल्स जे आहेत ते जर कॉन्ग्रुएंट सांगितले असते तर आता दुसऱ्या अँगलची पेअर आपल्याला कोणती घ्यावी लागेल, तर या ठिकाणी D आणि EC घेऊन चालणार नाही. पुन्हा मग अँगल साईड अँगल टेस्ट करेल. मग हा टाळून आपल्याला या ठिकाणी हा जो अँगल आहे अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CBE. हे 2 आपल्याला एकरूप सांगायला हवेत. म्हणजे या ठिकाणी मी सारखे चिन्ह दाखवले आणि मग ते अँगल या ठिकाणी आपण घेऊयात. अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CBE. मग ही माहिती आपल्याला ॲडिशनल द्यायला हवी, किंवा ही जरी माहिती आपल्याला ॲडिशनल दिली तर हे जे 2 ट्रायंगल्स आहेत ते 2 ट्रायंगल्स अँगल साईड टेस्टने कॉन्ग्रुएंट ठरतील. असा हा अतिशय सोपा या ठिकाणी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रॅक्टिस सेट 13.2 जो होता तो संपलेला आहे. हा चॅप्टरही आपला संपलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. जर काही अडचण असेल तर तरीसुद्धा तुमच्या अडचणी विचारायला हरकत नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती अजूनही आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.